काय जमतंय का नाही गोऱ्या थापायला? हा थांबा मी बघ एक मिनिट. काय झालं? हसायला काय झालं? आता हसायला आल्यावर हसू नाही तर रडू काय? हा आणि काय करून ठेवले? चांगली भिंत होती सगळी घाण करून ठेवली तुम्ही. अशा थापतात का गोऱ्या? अरे मग काय करू? नाही जमत आहे मला. मी खूप प्रयत्न केला पण ते चिकटतच नाहीये वॉलला. तेज प्रताप तू तू हसू नकोस नाहीतर तुझ्या पाठीवर गौऱ्या थापेन मी. सॉरी सॉरी नाही असं. हा अहो काय शेण पातळ झालंय, प्रमाण चुकलंय तुमचं. अरे आता शेणात काय प्रमाण? शेण आणि पाणी एवढंच तर आहे, यात काय प्रमाण परत? हो नाही नाही असं नसते. शेणामध्ये हे भुसा पाणी या सगळ्याचं प्रमाण ठरलेलं असतंय. हो भुसा? हा भुस हा ते बघा. एक मिनिट थांबा मी भुसा घेऊन आलो. थांबा. अरे हा यो असतोय भुसा. कळलं काय? बाजूला वा. आता मी शिकवतो तुम्हाला कसं करायचं ते गौऱ्या. हा एक मिनिट थांबा. ही आधी फेकून देतो. अरे ते थांबा. हे बघा यो असतोय भुसा. कळलं? हे असं थोडस शेण घ्यायचं एका टोपलीत. हा आणि यो भुसा यो असं टाकायचं त्याच्यात. हा भुशाचं प्रमाण शेणापेक्षा कमीच असलं पाहिजे. कळलं? त्यामुळं थोडस कमीच टाकायचं आणि चांगलंच मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर लागेल तेवढंच पाणी टाकायचं. कळलं? पाणी टाकायचं. पाणी टाका. थोडं पाणी थोडं 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 बस 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 बस. तुला कसं जमतं रे गौऱ्या बनवायला? कसं जमतं म्हणजे मी काय तुमच्यासारखं पुण्या मुंबईला शिकवलं नाहीये. गावातच शिकलोय. लहानपण बालपण सगळं गावातच गेलंय माझं. त्यामुळं येतच सगळं. आणि तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला पण जमेल हळूहळू. पाणी टाकू? हा थोडस टाका. थोडासा भुसा लागेल. एक मिनिट. थांबा. हे असं मिक्स करून घ्यायचं. काय झालं हसायला? मी तर तुमची मदत करतोय गौऱ्या थापायला आणि तुम्ही हसताय वय. हा मी मगाशी हसत होतो तर तुम्ही मला बोलत होता उलट सुलट. हा काय झालं हसायला पण आता? तुझा फोन आहे तुझ्याकडे? हाय ना खिशात आहे. एक मिनिट थांब. असंच थांबा. अजिबात काय करू नको. काय करू नको म्हणजे? नाही एक सेकंड. हो ना कशाला? एक मिनिट. माझे हात बघितले ना तुम्ही. फोन नाही देऊ शकणार मी. कशाला हवाय पण? उठ हा? उठ 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 उठ. उठ. अरे उठ ना. काय करता तुम्ही? काय झालं? मी काय काय झालं? गुदगुल्या होत्यात मला. अरे फोन काढते एवढं काय ते? तू दे. मी कसं माझ्या हाताला शेण आहे आणि मी मग गप्पा बस जरा. फोन कशाला लागतोय तुम्हाला? एक गंमत दाखवते. फोटो काढताय वय? हा काढ काढ. चांगला फोटो येईल. हा काढा काढा.
कसला भारी दिसतोय रे. आहे ना? इतका भारी फोटो आला ना, तू आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. असं आठवण म्हणून राहील ना गौऱ्या थापताना. भारी फोटो आला. बघ दाखव. बघायचंय. हा खरंच कसला जोकर सारखा दिसतोय रे. नाकाला शेण लागलाय म्हणून फोटो काढताय होय तुम्ही. हा ये ते पुसा पुसा. मी नाही पुसणार. मग डिलीट करतो फोटो. डिलीट? कसला भारी दिसतोस माहितीये. आणि फोटो तर मी डिलीट करणारच नाही. फ्रेम करून ठेवणार आहे आपल्या Photo room delete- मध्ये एकदम A4 साईज मध्ये. फोटो डिलीट करा म्हणतोय ना. डिलीट करा फोटो. आयुष्यभराची आठवण आहे हा फोटो. बघ 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 कसला दिसतोस बघ. नाही करणार. नाही नाही करणार. मग थांबा. आता भारी दिसते. काय केलंस तू. ये काय केलंस तू. तेजपर्यंत तू का केलंस हे. दाखवतो. फोन द्या. फोटो काढतो द्या. आता तर मी देणारच नाही तुला फोन. फोन द्या ना. दाखवतो तुम्हाला. काय गरज होती हे करायची. फोन द्या. तुझ्याकडनं चुकून झालं होतं ना. मुद्दाम केलं होतं मी. त्या खरंच छान दिसत. आता मी नाही देणार. मी फोनच नाही फोन द्या देणार. म्हणतोय तुला ना. फोन फोन देणार. देणार नाही कसं. असं फोन द्या. delete करायला सांगितलं फोटो तरी काढू द्या मला. मला. मस्करी म्हणून काय असं काय नाही, करताय. नाही, नाही, माझ्या नाकाला घालवलं. फोन द्या. माझ्या नाकाला फोन द्या घालवलं. म्हणतोय तुला ना. म्हटलं होतं अहो, द्या नाही, ना. नाही, नाही, एकदा फोटो तरी काढू द्या. द्या म्हणतोय ना. मी म्हटलं ना, नाही देणार तर नाही देणार तर नाहीच देणार. अहो, द्या ना. मुद्दाम नव्हतं केलं. फोन द्या ना एकदा. आता मी देतच अहो, दाखवतो तुम्हाला फोन. चांगलं चाललंय. आंधळ दळताय आणि कुत्र पीठ खाताय. वार वा. आजी ते गप बस तू. उगच तोंड उचकटू नकोस. बायकोचा बैल झालाय नुसता. आणि तू ग, तुला गौऱ्या थापायला सांगितल्या ना. मला वाटलं प्रामाणिकपणे गेलीस तू. पण नाही, तू तर माझ्या नातवालाच कामाला लावलंयस. कुराडीचं दांडाण गोत्यास काय. आजी अगं ऐकी. आजी कान दुखतोय. आता फक्त कान पिरगळते. परत असलं काही केलंच ना तर माझ्याशी गाठ आहे. शिरताय का टकुऱ्यात. गड्यासारखा गडी तू. आणि बायकोच्या पदराला धरून बसतोस. चल चल आत. चल. आणि ह्यो काय. नाकाला काय लागलंय तुमच्या. मस्ती करत होतात वय. तुला सांगून ठेवते, मी परत येते तोपर्यंत त्या गौऱ्या थापून ठेव. ही परीक्षा आहे तुझी. या परीक्षेत पास झाली आता बरं. नाहीतर तू हाय आणि मी हाय. कळलं काय. मोठी शहाणी. चल चल. अरे यार, माझ्यामुळे उगाच तेज प्रतापला ओरडा पडला. मीच मूर्खपणा केला. मला सांगितलं होतं ना, मग मीच करायला हवं होतं ना. आजी, तुम्ही माझी परीक्षा घेताय ना. मी तुमची परीक्षा देणार आणि चांगल्या मार्काने पासही होणार. ही वैदेही तुम्हाला खुश करणार म्हणजे करणार. हा आपला शब्द आहे आणि आपला शब्द म्हणजे ओके. काय सांगितलं होतं तेज प्रतापने.
आई तेज प्रतापला त्या त्याच्या बापाबद्दल काय तू सांगितलं नाहीस ना व? आई साहेब, आम्ही तेव्हाही तुमच्या शब्दाबाहेर नव्हतो आणि आताही नाही. त्या घटनेनंतर आजतागायत तिन्ही पोरांना आम्ही काही कळू दिलेलं नाही. पण त्या टवळीने उपद्व्याप करून ठेवला ना, तरी मी तुला म्हणत होते त्या नालायकाची एक पण आठवण घरात ठेवू नको म्हणून. मलाही कळत नाही तिला ते सर्टिफिकेट आणि तो फोटो मिळाला कसा. तेच तर. तेच तर कळत नाही आम्हाला. तिच्या या आगाऊपणामुळं मला तिचा जास्तच राग येतो. डोक्यात तिडीक जाते माझ्या. तुला पण मनस्ताप झाला आणि मी पण रागाच्या भरात नाही ते बोलले. शालेला काही फरक पडणार नाही. तिला काय, तिचा स्वार्थ साध्य झाला की झालं. पण तेज प्रताप आणि प्रिया त्या दोघांनी तुला विचारलं नाही? विचारलं की. मग विचारलं की आजी अप्पांबद्दल असं का बोलली. मग शपथ घातली त्यांना. शपथ घातली त्यांना का या विषयावर या घरामध्ये यापुढं बोलायचं नाही, आणि बोललात तर आमचं मेलेलं तोंड बघा. तेव्हा कुठे जरा शांत झाली. पोरं गप्प बसतील ग. पण ती बॅग तू घरात आणली आहेस ना, जरा इदर कल्याणीच आहे ती. तिनं काही काड्या केलं तर करू दे की. करू देत काड्या. आईसाहेब, तिने आता यापुढे काही करायचं ठरवलं तरी तिच्या हाती काही लागणार नाही. तिच्या नाड्या कशा आवळ्याच्या आम्हाला बरोबर माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आमचे तेज प्रताप ते आमच्या शब्देबाहेर जाणार नाही त्याची खात्री आहे आम्हाला. असं वाटतंय तुला? नाही, तुला असं वाटतंय तेज प्रताप तुझ्या संग आहे. पण नाही, तो अजून बायकोचा पदर धरूनच आहे. तुला माहितीये का, काल मी तिला गौऱ्या थापायला सांगितल्या ना, तर आज तिनं तेज प्रतापलाच कामाला लावलंय. काय? तेज प्रताप गौऱ्या थापत होते? वय तर हे असे हात भरले होते शेणानं त्याचे. काय बोलताय आईसाहेब? आता बघते मी त्यांना. हे काय? थांब, आता काय बोलू नकोस त्याला. माई, मला एक सांग, तेज प्रतापला अजून तशी स्वप्न पडतात का ग? होय आईसाहेब, अजूनही तेज प्रतापांना ती स्वप्न पडतायत. कधी कधी त्या जळक्या घराकडे जातात आणि अस्वस्थ होतात, रडतात, दगड फेकून मारतात, आरडाओरडा करतात. काळजी करू नका आईसाहेब, तेज प्रतापांच्या बापाच्या काळ्या कृत्यांची सावली आजपर्यंत मी त्यांच्यावर पडू दिली नाही आणि यापुढे पडू देणार नाही. तेज प्रतापांना आजही असं वाटतंय का त्यांचा बाप आदर्श शिक्षक होता, समाज सुधारक होता, एक आदर्श माणूस होता. आणि आम्ही पण ती काळजी घेतली आहे की तेज प्रतापांना तेच वाटावं का त्यांचा बाप म्हणजे आदर्शवादी मक्तेदार गुरुजी. गुरुजी, कसला आदर्श गुरुजी. नालायक माणूस होता तो. मक्तेदार गुरुजी म्हण. नाही, आजवर तू घर चांगलं सांभाळलंस, 3 मुलांना सांभाळलंस, मक्तेदारांचं नाव राखलंस.
एकच भीती वाटते, नाही तू आजवर जे जपलंस ना त्यावर पाणी नको फिरायला. तेज प्रतापला वाटतंय आपला बाप म्हणजे आदर्श शिक्षक होता, लई भला माणूस होता, पण चुकून जरी त्याला हे कळालं की आपल्या बापानं एका बाईवर आबरू कोणी बघते. वैदेही, आजी पण ना अजून पण मला लहान लेकरू समजते. शेणात हात घातला म्हणून आंघोळ करायला लावली. हे कसं मॅनेज करणार आहे काय माहिती. अप्पा, आजी तुमच्याबद्दल असं का बोलली असेल? तुमच्याबद्दल काही विचारायचं नाही अशी माईंनी शपथ का घातली असेल? कोणी काही म्हणू अप्पा, तुम्ही माझ्यासाठी सुपरमॅन आहात. सुपरमॅन, अहो जग आहे का तुम्ही माझं? अप्पा, 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 परवा शाळेत तुमचं नाव भिंतीवर वाचलं मी. एवढं भारी वाटलं म्हणून सांगू. अप्पा, मला एक कळत नाही, ज्या नावाला या समाजात एवढा मान आहे, आदर आहे, त्याच माणसाचं नाव घरातल्या माणसाने का टाकलं असेल? सांगा की अप्पा. आजी माई तुमचं नाव पण घ्यायला तयार नाही, एवढं का चिडलेत ती? हा, सांगा की अप्पा, तुम्ही अशी काय चूक केली ज्यामुळे आम्हाला तुमच्यापासून लांब केले जाते? अप्पा सांगा की काय झाले असं? काय झालंय? अगं बोल ना, काय विचारते मी तुला? माझ्या खोलीच्या बाहेर उभं राहून काय ऐकत होतीस? आजी मी जी खोडबाळा तीच जन्म कळा. हा, म्हणजे चोरून ऐकत होतीस ना? हेच संस्कार केले का तुझ्या आईबापानं तुझ्यावर? स्वतःचा नांगर दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवायचा आणि उंटावरून शेळ्या हाकायच्या. हा, आता मात्र कहरच केलास तू. आजी हे काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? हे बघा, मी फक्त बाहेरून जात होते.
आणि मी का चोरून ऐकेन? तुम्ही असं काही बोलत तरी होतात का? माई ही फारच पुढचं पुढचं बोलतीये ग. आईसाहेब आता तुम्ही शिकवा, नाही आम्ही तर कंटाळलो. थोरा मोठ्यांशी कसं बोलावं, कसं वागावं, आम्हाला तर कंटाळा आला आता. सांगून जरा पण फरक पडलेला नाही अजून. दिसतंय की ते करंटा फक्त दिसायलाच देखणा आहे. माई तुझं नशीबच दुर्दैवी ग. ही असली पोरगी सून म्हणून घरात आणली. आजी ऐका ना, मी खरं सांगतेय, तुमचा ना नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. मी बाहेरून सहज जात होते माझ्या पुढच्या कामासाठी आणि फ्लावर पॉटला धक्का लागला, तो पडला म्हणून आवाज झाला. तुम्हाला वाटतंय तसं माझ्या मनात खरंच काहीच नव्हतं. नसल तर चांगलंच आहे तुझ्यासाठी. हा लई पुढचं पुढचं बोलू नको. मोर्चाचं कमी ऐकतेस आणि आपलंच घोडं पुढं दाबतवतेस. आज तुझ्या कानात खुट्ट्या ठोकते की नाही बघ. थांब. आजी दाब का. जी चांगलंय. बरी खोड मोडलीची.